सर्वांना जय ज्योती, जय सावित्री. सावित्री शक्तिपीठ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष तथा आपले गुरुवर्य माननीय श्री दशरथ कुळधरन सर. मी अर्चना राजेंद्र कावलकर, माणिकवाडा, यवतमाळ, विभागीय अध्यक्ष सावित्री शक्तिपीठ. माझा आजचा विषय आहे मनुष्याच्या मूलभूत गरजा. मनुष्याच्या 3 मूलभूत गरजा आहे: अन्न, वस्त्र व निवारा. मनुष्याची पहिली मूलभूत गरज म्हणजे अन्न. बहुजन समाजातील तरुण युवकांनी लक्षात घ्यायला पाहिजे ते म्हणजे अमेरिका, रशिया, चायना, जपान जे देश जगाला कर्ज देतात ते क्रिकेट खेळत नाही. जगातील धनवान देश क्रिकेट खेळत नाही. ते म्हणतात आमच्याजवळ फालतू टाईम नाही. आणि जे देश दुसऱ्यांच्या कर्जावर जगतात ते 12ही महिने क्रिकेट खेळत राहतात. वास्तविक खेळाडू देशासाठी खेळत नाहीत. ते तुम्हाला बर्बाद करण्यासाठी, जंगविण्यासाठी खेळतात. आपल्या बायका मुलांना मौजमस्ती करण्यासाठी, पैसे कमविण्यासाठी धंदा म्हणून खेळतात. आणि ते भारतातील रुपये घेत नाही. त्यांना परदेशात फिरण्यासाठी डॉलर पाहिजे असते. खेळाडू एक छक्का मारतो, त्याच्या श्रमाला एवढी किंमत आहे, त्याला लाखो करोडो रुपये मिळतात. आणि आपला बाप तिसरा बैल बनून किती रन काढतो त्या मोजण्यासाठी त्याचा पोरगाही जात नाही. त्याच्या श्रमाला काहीच मूल्य नाही. त्याला आत्महत्या करण्याची वेळ येते. तो शेतात रन काढतो म्हणून देशातील लोकांना खायला तरी मिळते, नाहीतर बिना अन्नानेच मरावे लागले असते. खेळाडूंनी कितीही रन काढले तरी व रन काढणे बंद केले तरी देशातील लोकांना त्याचा काही उपयोग होत नाही. हे त्याचे छक्के पाहता पाहता स्वतःचा वेळ वाया घालवणाऱ्या, निकामी बनणाऱ्या व देशावर भार बनून जगणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे. मनुष्याची दुसरी मूलभूत गरज आहे वस्त्र. काय आपल्या देशात कपड्यांची कमी आहे? तुम्ही महानगरामध्ये मोठमोठ्या दुकानामध्ये पहा. दुकानामध्ये कपडा सडून राहिला आहे. सडल्यानंतर तो डिस्काउंटमध्ये अर्ध्या दामामध्ये विकला जातो. तो सडलेला कपडासुद्धा आपले लोक घेऊ शकत नाही, कारण त्यांच्या श्रमाला मूल्यच नाही की तो चांगला कपडा व चांगले अन्न विकत घेऊ शकेल. दुसरीकडे करोडो रुपयांचा कापूस जाळला जातो. शॉर्ट सर्किटने आग लागून जळला म्हणून सांगतात, पण भ्रष्टाचार लपविण्यासाठी, विम्याचा पैसा मिळविण्यासाठी मुद्दाम जाळल्या जाते. कारण जुनाच कपडा विकला गेला नाही. नवीन बनवून ठेवायचा कोठे? कामगारांना पगार द्यावा लागतो म्हणून चमचेगिरी करणाऱ्या लीडर्सला पकडून कपड्यांच्या मिल्स बंद केल्या जातात. मिल्सच्या जागा हडप केल्या जाते. कामगारांना वाऱ्यावर सोडल्या जातात. तिकडे गावखेड्यात कापूस निर्माण करणारा शेतकरी घामाने बनियान फाटते म्हणून उघड्या अंगाने नांगर चालवतो. तो आपल्या मुलांना शाळेचा एक ड्रेससुद्धा शिवू शकत नाही. व ड्रेस मिळत नाही म्हणून त्याचा मुलगा शाळेत जात नाही, कारण मास्तर त्याला वर्गात बसू देत नाही. ज्या ईश्वराला तो मानतो त्याने सर्व मुबलक पैदा करून ठेवले आहे, पण माणूस माणसाला खाऊ देत नाही. हे अज्ञानामुळे त्याच्या लक्षात येत नाही. आणि त्या सत्ताधारी लोकांचे पाय तुम्ही ओढू नये, त्याला सत्तेवरून खाली ओढू नये. त्यासाठी शेतकऱ्याला बुद्धी येऊ नये व त्याला फुरसद मिळू नये म्हणून देव त्याच्या डोक्यावर ठेवून त्याला रूढी परंपरा व कर्मकांडात फसवून पुन्हा लुबाडल्या जाते. मनुष्याची तिसरी मूलभूत गरज आहे निवारा. मनुष्य जनावरासारखा रस्त्यावर सर्व काही करू शकत नाही. दिवसभर काम केल्यावर त्याला आरामासाठी हक्काचं एक घर पाहिजे असते. काय पाहिजे घरासाठी? एक छोटासा जमिनीचा तुकडा. अरे, ज्या देशाला आपली मातृभूमी समजतो त्या आपल्या देशात करोडो एकर जमीन खाली पडली आहे. कोणाची आहे ही जमीन? लोकांची, लोकांसाठी. आता कोणी राजा राणीच्या पोटातून जन्म घेत नाही, तो तुमच्या मतपेटीतून निर्माण होतो. आपल्या देशात जमिनीची कमी नाही, बिल्डिंग मटेरियलची कमी नाही, जंगल फाट्यांची कमी नाही, परंतु आपल्या देशाचा भूमिपुत्र ज्यांच्या श्रमावर भारत पोसला जातो तो नदी नाल्याच्या किनारी कुत्र्या मांजऱ्याप्रमाणे जगत आहे. खेड्यात त्यांच्या मुलांना काम मिळत नाही म्हणून तो शहराकडे धाव घेतो. शहरात झोपडपट्टीच्या दादांच्या दहशतीमध्ये गंद्या नाल्यांच्या किनारी राहतो.
तो स्वतःचे पोट बरोबर भरू शकत नाही. मग गावातील आपल्या मायबापांना काय मदत करेल? ही त्याची अवस्था आहे. याला कोण जबाबदार आहे? यावर आपणच चिंतन करायला पाहिजे. धन्यवाद.